बातमी बीडमधून। बीड लोकसभा मतदारसंघात विनायक मेटेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करत पंकजा मुंडेंना धक्का दिलाय। संघर्ष मेळाव्याचे आयोजन करून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। शेतकऱ्याच्या मुलाला आपला पाठिंबा द्या असं सांगत त्यांनी थेट पंकजा मुंडेंविरोधात बंडाचं निशाण फडकावलं। विनायक मेटेंनी नेमकी काय भूमिका घेतली आहे ती जाणून घेऊया। विनायक मेटेंकडून पंकजा मुंडेंना धक्का। बीडमध्ये भाजपला विरोध तर राष्ट्रवादीला पाठिंबा। विनायक मेटेंनी संघर्ष मेळाव्यात जाहीर केली भूमिका। सर्वसामान्यांची लढाई लढतोय आणि शेतकऱ्याची लढतोय आणि म्हणून शेतकऱ्याच्या पुत्राला मदत करा। विनायक मेटे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातला संघर्ष सगळ्यांनाच परिचित आहे। लोकसभेचा बिगुल वाजताच पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आपण राज्यात भाजपसोबत राहू मात्र बीडमध्ये नाही हे जाहीर केलं होतं। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी औरंगाबाद येथे मेटेंना सूचक इशारा दिला होता। त्यामुळे मेटे काहीसे शांत झाले होते। पण आता शेतकऱ्याच्या मुलाला पाठिंबा जाहीर करत विनायक मेटेंनी पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय। हा शिवसंग्राम चाललेला आहे पुढे। स्वाभिमानाची लढाई लढतोय, तुमची लढाई लढतोय, सर्वसामान्यांची लढाई लढतोय आणि शेतकऱ्याची लढतोय आणि म्हणून शेतकऱ्याच्या पुत्राला मदत करा। बीडमध्ये आधीच बहीण भावातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। प्रीतम मुंडेंसाठी ही लढत आधी इतकी सोपी राहिलेली नाही। अशातच विनायक मेटेंनी विरोधात काम करण्याचा इशारा दिल्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। लोकसभा निवडणुकीत तुर्तास पंकजा एकाकी पडताना दिसतायत। विकास माने, साम टीव्ही, बीड।